मुलांनो, तर आज आपण जाणून घेणार आहोत नगर परिषद पिंपळगाव बसवंत नाशिक येथे निघालेल्या स्थापत्य अभियंता या पदाबद्दलची संपूर्ण माहिती। नगर परिषद पिंपळगाव बसवंत नाशिक अंतर्गत स्थापत्य अभियंता पदाची एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। तर आपल्या पदाचं नाव आहे स्थापत्य अभियंता, पदसंख्या असणार आहे 1, नोकरी ठिकाण असणार आहे नाशिक। अर्ज पद्धती तर आपल्याला अर्ज हे ऑफलाईन पद्धतीनेच करायचं आहे, म्हणजे बाय हँड किंवा पोस्टने सुद्धा आपण अर्ज हे पाठवू शकतो। अर्ज पाठवण्याचा पत्ता काय तर पिंपळगाव बसवंत नगर परिषद तालुका निफाड जिल्हा नाशिक। अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 19 जुलै 2025। अधिकृत वेबसाईट सुद्धा त्यांनी इथे दिलेली आहे http:/nashik.government.in। तुम्हाला काही एक्स्ट्रा याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही त्यांची ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ती बघू शकता। तर स्थापत्य अभियंता या आपल्या पोस्टसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे ते बघू। तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनिअरिंग। सेकंड आहे ॲटलीस्ट 3 years ऑफ वर्क एक्सपिरियन्स इन प्रोक्युरमेंट, डिझाइन अँड सुपरवायझर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स। थर्ड पॉइंट आहे ability to assist urban local body to set standards and procedure for ensuring quality and monitoring compliances। Next आहे prior experience in PMAY or any other government housing scheme will be added advantage। लास्ट आहे fluency in local language is essential। तर आपलं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये असेल तरी सुद्धा आपण यासाठी अप्लाय करू शकतो। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हा मस्ट असणार आहे यामध्ये। आणि जर आपण कुठल्या गव्हर्नमेंट हाऊसिंग स्कीम मध्ये जर वर्क केलं असेल तर आपल्याला त्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्टेज भेटणार आहे। तसंच आपल्याला तिथली लोकल लँग्वेज मध्ये आपण फ्लुएन्सी म्हणजे आपल्याला व्यवस्थित येत असणं हे गरजेचं आहे। तर आपण बघितलेलंच आहे स्थापत्य अभियंता एक पोस्ट असणार आहे। तर त्यासाठी सॅलरी किती असणार आहे बघू। तर जर पदवीधारक उमेदवार असेल तर 35,000 रुपये आणि पदव्युत्तर पदवीधारक असेल तर 45,000 रुपये पर मंथ एवढी आपल्याला यामध्ये सॅलरी ही भेटणार आहे। त्याच्यानंतर यासाठी अप्लाय कसं करायचं हे बघणार आहोत आपण। तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे। आपण बघितल्याप्रमाणे आपल्याला दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत। अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे 29 जुलै 2025 पर्यंत आपल्याला अर्ज करायचा आहे। अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येतील। जे काही आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट असतील किंवा जे काही आपले एक्सपिरियन्सचे सर्टिफिकेट असतील ते सगळे आपल्याला व्यवस्थित द्यायचे आहेत। देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही। तर 19 जुलै नंतर जे अर्ज जातील त्यांना विचारात घेतलं जाणार नाही, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत। अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन असणार आहे ते काळजीपूर्वक वाचायचे। त्यांनी जी नोटिफिकेशनची पीडीएफ दिली ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहे, तिथून तुम्ही नीट वाचूनच यासाठी अप्लाय करायचे। अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावरच सादर करायचा आहे। तर ही होती याबद्दलची बेसिक माहिती। तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।